नमस्कार. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या चिपळूण नावाच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या हायस्कुलातून 1944 साली रानडे मास्तर हेड मास्तराच्या पदावरून निवृत्त म्हणजे रिटायर्ड झाले आणि मग या हेड मास्तर पदाची धुरा तिथे असलेल्या शेटे नावाच्या दुसऱ्या शिक्षकांकडे किंवा मास्तरांकडे गेली. 1944 सालानंतर काळ झपाट्याने निघून पुढे जात होता आणि 1952 साल येईपर्यंत चिपळुणाजवळून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीतून भरपूर पाणी वाहून गेलेलं होतं. 1952 सालापर्यंत चिपळुणातल्या या हायस्कूलची भली मोठी म्हणजे जवळजवळ 3 मजली इमारत उभी राहिलेली होती. शाळेच्या पुढे मोठं विस्तीर्ण असं पटांगण होतं. शाळेमध्ये शिक्षकांची खोली वेगळी, त्याच्या शेजारी ऑफिस आणि त्याला लागून हेड मास्तरांची खोली होती. शाळेचा पट म्हणजे तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 350च्या घरामध्ये होती आणि या 350 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 22 शिक्षक कार्यरत होते. 2 कारकून आणि 2 शिपाई या शाळेमध्ये रुजू झालेले होते. अशा या हायस्कूलमध्ये एका दिवशी कुंटे नावाचे एक कारकून ऑफिसमध्ये बसून आपलं कामकाज करत असताना त्यांची नजर सहज शाळेच्या मुख्य दरवाजाकडे म्हणजे गेटाकडे गेली आणि त्याच वेळेला त्या गेटामधून येणारी एक भली मोठी बस त्यांना दिसली. बस चकचकीत दिसत होती आणि कुंटे मास्तर ही बस इकडे कशी आली याचा विचार करेपर्यंत ती बस शाळेच्या प्रांगणामध्ये येऊन जवळजवळ शाळेच्या इमारतीलगत खेटून उभी राहिलेली होती. कदाचित दुसऱ्या कुठच्या पत्त्यावर जाणारी ही वऱ्हाडी मंडळी इथे शाळेचं पटांगण बघून आतमध्ये घुसली असतील असा काहीसा कयास बांधून कुंटे ते कारकून होते ते आपल्या जागेवरून उठले आणि मग हळूहळू चालत शाळेच्या व्हरांड्यामध्ये आले. व्हरांड्यामध्ये ते येईपर्यंत या बसमधून 15, 20, 25 माणसं पटापटा खाली उतरून आलेली होती. त्यांच्याकडे एकंदर बघितल्यानंतर ती काही मगाशी वाटल्याप्रमाणे वऱ्हाडी मंडळी वाटत नव्हती, तर कुठेतरी पिकनिकला चाललेली असावेत असं त्यांच्या एकंदर वेशभूषेवरून आणि एकंदर हालचालीवरून दिसत होतं. एवढं होईपर्यंत त्या 15-20 माणसांपैकी 2 माणसं तरातरा पुढे चालत आले आणि शाळेच्या इमारतीमध्ये प्रवेश करणार एवढ्यात कुंटे मास्तराने त्यांना हातानेच काय पाहिजे असं विचारलं. त्यावर त्यांच्यापैकी एक जरा जाडगेला असा सावळ्या वर्णाचा पुरुष होता. त्याने सांगितलं की मला घाटे मास्तरांना भेटायचं आहे. आता घाटे मास्तरांना भेटायचं आहे म्हटल्यावर ही सगळी माणसं या शाळेच्या रोखाने निश्चितपणे आलेली आहेत हे कुंटे कारकुनांना जाणवलं आणि मग त्यांनी पुढे होऊन या सगळ्या मंडळींना शिक्षकांच्या खोलीमध्ये नेऊन बसवलं. शिक्षकांची खोली त्या आलेल्या पाहुण्यांनी भरून गेली. 2-4 लोकांना उभं राहण्याची वेळ आली आणि या सगळ्यांना बघून मग कुंटे कारकुनांनी सांगितलं की हे बघा, घाटे मास्तर आता आपल्या वर्गामध्ये आहेत आणि 10-15 मिनिटांनी तास संपल्यावर ते शिक्षकांच्या खोलीमध्ये येतील, तेव्हा आपली आणि त्यांची भेट होऊ शकेल. तोपर्यंत आपण जर प्रवास करून आला असाल आणि आपल्याला चहा पाणी हवं असलं तर मला सांगा, त्याबद्दल संकोच करू नका. असं योग्य ते स्वागत करून कुंटे कारकून तिथेच एका कोपऱ्यामध्ये उभे राहिले. पुढची 15 मिनिटं संपली. तास संपल्याचा टोल पडला आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपल्या वर्गावरून निघून घाटे मास्तर शिक्षकांच्या खोलीमध्ये आले. खोलीमध्ये हा सगळा माणसांचा पसारा बघून घाटे मास्तर थोडेसे अचंबित झाले. त्यांनी कुंटे कारकुनांकडे जाऊन थोडीशी नेत्रपल्लवी करणार एवढ्यात त्यांच्या पाठीवर भला मोठा हात येऊन पडला आणि थाप मारणाऱ्या त्या माणसाने सांगितलं, ओ घाटे मास्तर, मला ओळखलं का? घाटे मास्तराने गरकन आपली मान मागे वळवून पाहिली तर समोर उभा असलेला सावळ्या वर्णाचा धष्टपुष्ट शरीराचा फॅन्सी कपडे घातलेला डोक्यावर एक टोपी घातलेला माणूस आपल्या काही ओळखीचा आहे असं वाटेना आणि म्हणून घाटे मास्तरांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह उमटायला लागले. तेवढ्यात
तो माणूस स्वतःची ओळख करून देत म्हणाला, अहो मास्तर, मी नामदेव नामदेव कांबळे. तरीही घाटे मास्तरांना काहीही उलगडा होईना. मग त्या नामदेव कांबळ्यांनी पुढे होऊन आणखीन सांगितलं की मास्तर, या चिपळुणाच्या शाळेमध्ये आपण 3 वर्ष एका वर्गामध्ये होतो आणि मग माझ्या वडिलांची बदली साताऱ्याला झाली म्हणून आम्ही साताऱ्याला निघून गेलो. पण त्यावेळेला तुमच्याबरोबर केलेल्या सगळ्या गमती जमती आजही माझ्या मनामध्ये जशाच्या तशा आहेत. घाटे मास्तरांना आता जरा जरा कुठे ओळख पट्टे असं वाटायला लागलं आणि मग त्यांनी येण्याचं प्रयोजन विचारल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे मंडळी शैक्षणिक सहलीवरती निघालेली आहोत आणि वाटेमध्ये जाताना चिपळूण आमच्या मार्गामध्ये होतं म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत. आता साताऱ्याच्या शाळेमधून आलेली ही शिक्षक मंडळी आहेत हे हळूहळू घाटे मास्तरांच्या ध्यानामध्ये यायला लागलं आणि मग या नामदेव कांबळेच्या शेजारी जो दुसरा माणूस होता त्याने त्याला स्पष्टीकरण किंवा अधोरेखित करण्यासाठी सांगितलं की मास्तर, आम्ही सगळेजण साताऱ्याच्या पार्वती हायस्कूल मधले शिक्षक आहोत आणि शैक्षणिक दौऱ्यावरती निघालो आहोत. जाता जाता चिपळुणातली 2-4 स्थळं बघावी आणि मुख्य म्हणजे या नामदेव कांबळ्यांचे मित्र म्हणून तुमची भेट घ्यावी असं मला वाटलं आणि म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. पडदा अजून थोडा दूर झाल्यावर मग घाटे मास्तरांना आता पुढे काय करायचं याच्या योजना पटापटा मनामध्ये तयार व्हायला लागल्या. सातारच्या पार्वती हायस्कूलमधून आलेली ही शिक्षक मंडळी आपल्याला जरी शोधत आली असली तरी शैक्षणिक सहलीवर आलेली आहेत, तेव्हा आता यांची आणि हेडमास्टरांची गाठ घालून देणं योग्य होईल असं वाटून मग घाटे मास्तर या दोघांकडे वळून म्हणाले की तुम्ही आलात मला आनंद झाला, पण त्याचबरोबर आमच्या शाळेचे जे हेडमास्तर आहेत त्यांचीही तुम्ही भेट घेतली तर त्यांनाही आनंद होईल. असं म्हणून घाटे मास्तर शिक्षकांच्या खोलीतून बाहेर पडले आणि 2 खोल्या ओलांडून असणाऱ्या हेडमास्टर सरांच्या खोलीपर्यंत गेले. आतमध्ये हेडमास्टर शेटे आपल्या कामामध्ये दंग झालेले होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे थोडीशी दारावर टकटक करून शेटे मास्तरांचं लक्ष आपल्याकडे आल्यावर या घाटे मास्तरांनी सांगितलं की मास्तर, काही मास्तर तुम्हाला भेटायला आलेले आहेत. तोपर्यंत हा सगळा जमावडा शिक्षकांच्या खोलीतून निघून या हेडमास्तरांच्या दरवाजासमोर जमा झालेला होता. हेडमास्तरांनी मग सगळ्यांना आतमध्ये या म्हणून सांगितलं. सगळेजण आतमध्ये आले. ज्यांना खुर्च्या मिळाल्या ते खुर्चीवर बसले, ज्यांना स्टूलं मिळाली ते स्टूलावर बसले आणि ज्यांना काहीच मिळालं नाही ते भिंतीला रांग करून उभे राहून या शेटे मास्तरांकडे बघायला लागले. मग घाटे मास्तरांनी पुढे होऊन नामदेव कांबळ्यांची ओळख करून दिली, त्या गायकवाडांची ओळख करून दिली. पार्वती हायस्कूलमधले हे लोक आहेत, शिक्षक आहेत हे सांगितलं आणि मग घाटे मास्तरांनी आपला जरा मागचा पाय मागे घेऊन याच्या पुढे शेटे मास्तर आणि ही आलेली मंडळी याच्या पुढचं काय ते बघून घेतील असा पवित्रा घेतलं. शेटे मास्तर या सगळ्यांना बघून खुश झाले. सगळ्यात पहिल्यांदा म्हणाले की बाबा, तुम्ही साताऱ्याहून आलेले आहात, तसा हा लांबचा आणि घाट रस्ता आहे, त्यामुळे पहिल्यांदा चहा प्या आणि मग आपण जे काही बोलायचं ते तुमच्यासाठी बोलू. साताऱ्याहून आलेल्या या सगळ्या माणसांची विचारपूस करून झाल्यानंतर मग हळूहळू त्यांच्याबरोबरच्या गप्पांना रंग चढायला लागला आणि मग मोकळ्या स्वभावाचे शेटे मास्तर समोरच्याकडून जास्तीत जास्त माहिती काढून घेण्याच्या आपल्या मानसिक हेतूला किंवा उद्योगाला लागले. गप्पांच्या ओघामध्ये मग समोर बसलेल्या या नामदेव कांबळे आणि गायकवाडांनी सांगितलं की मास्तर, आम्ही साताऱ्यामधून निघून शैक्षणिक सहलीच्या नावाखाली चिपळूण, मग गणपतीपुळं, पावस, रत्नागिरी करून कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेणार आहोत आणि मग वरच्या घाट रस्त्याने परत साताऱ्याला जाणार आहोत. आता शेटे मास्तरांनी मनातल्या मनामध्ये हिशेब सुरू केला.
नाही म्हटलं तरी हा 400-450 मैलांचा प्रवास होता. याला तसा खर्च लागणार होता आणि त्यावेळेला एकंदर शिक्षक वर्गाला जो काही पगार मिळत असे त्याच्यामध्ये ही एवढी लांब लचक टूर आपल्या पैशाने करणं हे तसं शिक्षकांना जड जाणारं होतं. आणि शेटे मास्तरांच्या मनामध्ये हे सगळे विचार यायला लागल्यानंतर हळूच त्यांनी त्याबद्दलची माहिती काढून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केलं. शेटे मास्तर सहज त्यांना म्हणाले की बाबा, एवढा लांबचा प्रवास तो सुद्धा शिक्षक पेशामध्ये असून तुम्हाला जमतो हे खरोखर आश्चर्यच आहे. त्यावर समोर बसलेले नामदेव कांबळे म्हणाले की मास्तर, अहो सहज जमत नाही, पण जमवावा लागतो. आता जमवावा लागतो हे म्हणताना ज्या पद्धतीने त्यांनी हेल काढून आणि जोर लावून सांगितलेलं होतं त्याच्यावरून याच्या मागे कुठेतरी ज्ञानवाची मेघ दडलेली आहे हे शेटे मास्तरांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये यायला काही वेळ लागला नाही. शेटे मास्तरांच्या मनामध्ये जी काही चलबिचल सुरू झालेली होती त्याचा नेमका आढावा या कांबळेला लागला आणि मग त्याने सरळ भाषेमध्ये सांगायला सुरुवात केली की हे बघा मास्तर, आम्ही आता हे जे काही फिरणार आहोत त्याला नाही म्हटलं तरी 450-500 रुपये खर्च येणार आहे आणि आपल्याला जो काही पगार मिळतो त्याच्यामध्ये हे गणित बसणं शक्य नाही. पण एकदा काम करायचं म्हटलं की आपोआप नवीन मार्ग मिळतात असा आमचा सगळ्यांचा होरा आहे आणि म्हणून आम्ही दरवर्षी काही ना काही उपक्रम करून शैक्षणिक सहलीच्या नावाने अशी भली मोठी एक सहल आमच्या पदरामध्ये पाडून घेतो. आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही असं म्हणून या नामदेव कांबळ्यांनी पुढचा खलिते उघडायला सुरुवात केले. ते म्हणे, हे बघा, आमच्या साताऱ्यामध्ये तालेवार लोक भरपूर आहेत. ते कुठे ना कुठे सामाजिक काम करतात, कोणाला थोडी ना थोडी मदत करतात, पण जसा पाहिजे तसा प्रसिद्धीचा झोत मात्र त्यांच्यावर कधी पडत नाही. आणि नाही म्हटलं तरी प्रसिद्धीच्या झोतामध्ये येण्यासाठीच त्याने आपल्या या सगळ्या सामाजिक कामाचा डोलारा उभारलेला असतो. अशी माणसं आम्ही नेमकी हेरतो आणि मग साहित्याच्या निमित्ताने, कधी संमेलनाच्या निमित्ताने, अगदीच गेला बाजार शाळेमध्ये होणाऱ्या गॅदरिंगच्या निमित्ताने अशी तालेवार माणसं आम्ही शोधून आणतो, त्यांना अध्यक्ष पद देतो, त्यांचा गवगवा करतो. आमच्या शाळेतले 2-4 शिक्षक त्यांच्यावर जशी जमतील तशी हाराभर स्तुतीस्तुमनं उधळतात आणि मग ह्या आमच्या सगळ्या मारांनी ही सगळी तालेवार माणसं आपल्याला पुरेसा प्रसिद्धीचा झोत मिळालेला आहे हे समाधान पावतात आणि आमची शाळा आणि तिथे असलेले आमच्यासारखे शिक्षकच हे करू शकतात याचीही त्यांना पुरेशी जाणीव असते. आणि मग असा समारंभ झाल्यानंतर मग ते हळूच कुठची ना कुठची देणगी शाळेला म्हणून देतात. त्याचा कुठेही पावती पुस्तकाशी संबंध नसतो. गुपचूप हे पैसे आम्हाला आणून देतात आणि त्या सगळ्या रकमेमधून आमचा हा सगळा सहलीचा खर्च असा तसा सहज निघून जातो. शेटे मास्तरांना एक नवीन ज्ञान त्या दिवशी प्राप्त झालं होतं की इच्छा तेथे मार्ग. आणि या साताऱ्याच्या पार्वती हायस्कूलच्या शिक्षकांनी हा मार्ग चोखाळायला कधीच सुरुवात केलेली आहे. आता शेटे मास्तरांना सुद्धा मग वाटायला लागलं की आपणही अशीच काहीतरी गडबड करून आपल्याही सहलीचा आनंद मिळेल अशी सोय करून ठेवायला पाहिजे. हे सगळे मनामध्ये विचार येत असताना समोर बसलेल्या माणसांचं चहा पाणी झालं आणि मग पुढच्या प्रवासाला लगबगीने निघायचं म्हणून शेटे मास्तरांच्या समोर बसलेली ही शिक्षक मंडळी उठली आणि शेटे मास्तरांचा भरघोस असा निरोप घेऊन समोर उभ्या असलेल्या बसमध्ये बसून रवाना झाली. शेटे मास्तरांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचं काहूर उमटलेलं होतं.
रात्री त्यांना झोप आली नाही. दुसरे 2 दिवस मग ते त्यावर विचार करत होते. पण त्यांची मुळामध्ये अडचण अशी होती की साताऱ्यामध्ये जसे प्रसिद्धी लोलूप किंवा स्वतःवर प्रसिद्धीचा झोत पडावा अशी माणसं होती, तशी काही चिपळुणामध्ये नव्हती. एकतर चिपळुणामध्ये सगळी माणसं जेमतेम आपला संसार ओढणारी होती आणि त्यांच्यासाठी कोणाला सामाजिक कामाची टोपी घालून त्यांच्याकडनं देणगी उकळता येईल असा काही त्यावेळेला चिपळुणाचा एकंदर परिपोष नव्हता. तरी पण आपण काही ना काही केलं पाहिजे असं या शेटे मास्तरांना राहून राहून वाटायला लागलं. आणि मग केवळ आपल्या एकट्याचा मेंदू झिजवण्यापेक्षा आपल्या शाळेमध्ये जे आपल्याबरोबरचे 22 शिक्षक आहेत, 2 कारकून आहेत, 2 शिपाई आहेत, त्यांच्या पुढेही हा एकदा प्रस्ताव मांडून टाकावा असं शेटे मास्तरांना कुठेतरी वाटायला लागलं. एक दिवस मग काही निमित्त काढून महिन्याच्या अखेरची मीटिंग म्हणून त्यांनी सगळ्या स्टाफला म्हणजे शिक्षक, कारकून आणि शिपायांना बोलवून घेतलं. त्यांच्या पुढे पार्वती हायस्कूलचे लोक शैक्षणिक सहलीसाठी जातात, त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात आणि मग मुलांना विद्यादान करताना त्याचा निश्चितपणे फायदा होतो असं चऱ्हाट या शेटे मास्तरांनी आपल्या शिक्षकांच्या समोर आणि कर्मचाऱ्यांच्या समोर मांडलं. पण बसलेल्या शिक्षकातून आणि कारकुनातून एकच आवाज आला की साताऱ्यामध्ये जशी तालेवार माणसं आहेत तशी तालेवार माणसं काही चिपळुणात नाहीत. तेव्हा मग आता याच्यावरती कसा मार्ग काढायचा हा विचार सुरू झाल्यानंतर तिथे असलेले साने मास्तर उठून उभे राहिले आणि म्हणाले की हेडमास्तर, आपल्याला असं करता येईल. आपल्या शाळेचे मास्तर रानडे मास्तर 1944 साली या हायस्कूलमधून रिटायर्ड झालेले आहेत आणि देवाच्या कृपेने आजही ते जिवंत आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. निश्चितपणे सुरुवातीच्या काही काळामध्ये या रानडे मास्तरांनी या शाळेसाठी खस्ता खाल्लेल्या आहेत. त्यांच्याच प्रयत्नाने शाळेचा पट वाढत गेलेला आहे आणि आज जे आपण सगळं सौख्य उपभोगतो याची पायाभरणी मात्र या रानडे मास्तरांनीच केलेली आहे. आता ही यांची गाडी कुठे नक्की चाललेली आहे हे शेटे हेडमास्तरांना आणि बाकीच्या मास्तरांना काही कळेना. तेव्हा मग ते मास्तर पुढे म्हणाले की आपण असं करूया की रानडे मास्तरांचा आपण जंगी सत्कार करूया आणि त्यांना चिपळूणकरांकडनं एक थैली अर्पण करूया. आता थैली अर्पण करूया एवढं म्हटल्यावर पुढचं जे काही गणित होतं ते सगळ्यांच्या मनामध्ये स्पष्ट झालं. उभ्या राहिलेल्या मास्तरांनी ते सांगायची काय गरज पडली नाही, कारण त्यावेळेला आणि आजही एखाद्या मान्यवर संस्थेकडून एखाद्या मान्यवराचा जेव्हा थैली देऊन सत्कार होतो त्या सत्काराचं एकंदर रूपरेखा अशी असते की ती थैली तो मान्यवर स्वीकारतो, आपल्याकडची थोडीशी रक्कम त्याच्यामध्ये मिळवतो आणि परत ती थैली त्या संस्थेला दान देऊन टाकतो. असं सगळं आपल्याला घडवून आणता येईल याची खात्री पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये या चिपळुणातल्या हायस्कूलमधल्या सगळ्या शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना पटले. पुढे आलेलं नाव सुद्धा महत्त्वाचं होतं आणि मग आपण हाच कार्यक्रम घडवून आणायचा आणि मग पुढे जे काही गुप्तपणे करायचं आहे त्याची अंमलबजावणी करून आपणही सहलीला निघायचं असं शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी ठरवलं. आता कोणत्याही गुरुजनाचा आदर सत्कार करायला गुरुपौर्णिमेसारखा चांगला दिवस नाही आणि त्यावेळेला जेमतेम फेब्रुवारी-मार्च महिना सुरू असल्यामुळे गुरुपौर्णिमेला 4-4.5 महिने होते. या सगळ्या 5 महिन्यामध्ये सगळं चिपळून ढवळून काढता येईल. आपला रानडे मास्तरांचा सत्कार करण्याचा जो कार्यक्रम आहे त्याला लोकांकडनं मदत मिळवता येईल अशी सगळी तजवीज या लोकांनी केली आणि सगळेजण झपाट्याने कामाला लागले. सगळ्यात पहिल्यांदा रानडे मास्तरांची या गोष्टीला संमती घेणं गरजेचं होतं. त्यासाठी शेटे मास्तर, घाटे मास्तर आणि कुंटे कारकून एक दिवस भल्या सकाळी उठून रानडे मास्तरांच्या घरी गेले.
त्यांना आपल्या मनातली कल्पना समजावून सांगितली आणि रानडे मास्तरांची संमती घेऊन ती ध्वजा फडकावत मग हे शेटे मास्तर, घाटे मास्तर आणि कुंटे कारकून हायस्कुलामध्ये परत आले. दुसऱ्या दिवसापासून सगळ्यांनी वर्गणी जमा करायला सुरुवात केली. चिपळुणातल्या ज्या ज्या माणसाला सांगत असत की रानडे मास्तरांचा आम्हाला थैली देऊन सत्कार करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही मदत गोळा करत होतो, तेव्हा कुठच्याही चिपळूणकराने या गोष्टीला ना म्हटलं नाही. प्रत्येकाने आपापल्या वकुबाप्रमाणे रानडे मास्तरांचे आपल्यावर जे काही उपकार आहेत ते स्मरून आणि एकंदर चिपळुणातल्या हायस्कूलचा जो वारू दौडत चाललेला होता त्याच्याकडे बघून भरघोस अशा देणग्या द्यायला सुरुवात केली. अपेक्षा 2000ची होती, पण पहिल्या महिना सव्वा महिन्यामध्ये 2400-2500चा आकडा पार होईल अशी लक्षणं दिसायला लागली आणि मग मे महिन्याची सुट्टी लागेपर्यंत जवळजवळ 3200-3300 रुपयाची रक्कम या रानडे मास्तरांच्या सन्मानासाठी थैलीमध्ये जमा करण्यासाठी झाली. सगळ्यांना रोजच्या रोज मनातल्या मनात गुदगुल्या फुटत होत्या. आता 2000 रुपये जमा झाले तर आपले शिक्षक आपण फिरून येऊ असा एकंदर घाट होता. पण वाढणारी ही पैसे बघून सगळ्या मास्तरांनी मग हळूहळू आपल्या बायकांनाही किंवा संसारी सगळ्या कुटुंबाला घेऊन जाता येईल असा प्रस्ताव गुपचूप मांडला आणि तो सर्वसंमतीने तिथल्या तिथे संमत झाला. आपल्या बायकांना गुपचूप प्रमाणे शाळेतल्या शिक्षकांनी ही बातमी सांगितली आणि मग त्यांच्या बायकांनी आपल्या शेजारणीकडनं मी कुणाला सांगणार नाही ही तिच्याकडनं शपथ घेऊन असा रानडे मास्तरांचा सत्कार होणार आहे आणि मग आम्ही सगळेजण सहलीला पिकनिकला जाणार आहोत असं सांगायला सुरुवात केली. आणि ही बातमी हळूहळू चालत एक दिवस रानडे मास्तरांच्या कानापर्यंत पोहोचली. रानडे मास्तरांनी त्यावर हुंक चू केलं नाही. जी जनरीत असेल त्याप्रमाणे आपण वागायचं असा सरळ स्वभाव असलेला रानडे मास्तर या सगळ्या कुलंगड्यामध्ये कधीही पडायच्या मानसिक अवस्थेमध्ये नव्हता. ते शांत होते. त्याच्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शाळा सुरू झाली. पुढच्या 5-6 आठवड्यामध्ये गुरुपौर्णिमा होती. त्या दृष्टीने सगळ्या समारंभाची आखणी सुरू झाली. चिपळुणातल्या त्यावेळच्या मामलेदार, कलेक्टरचा असिस्टंट, पोलीस अधिकारी या सगळ्यांना चिपळुणच्या हायस्कुलाकडं निमंत्रणं गेली आणि गुरुपौर्णिमेचा तो दिवस उजाडला. शाळेच्या पटांगणामध्ये स्टेज बांधण्यात आलं होतं. चौहीकडे फुलांची पखरण किंवा चांगल्यापैकी रोषणाई केलेली होती आणि संध्याकाळी 4-4:30च्या सुमारास या समारंभाचे प्रमुख अतिथी किंवा उत्सव मूर्ती रानडे मास्तर आपल्या घरातून निघून चिपळूणच्या या हायस्कुलाच्या मैदानामध्ये पोहोचले. शाळेच्या पटांगणात बांधलेल्या स्टेजवर हे रानडे मास्तर मधल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. त्यांच्या आजूबाजूला शेटे मास्तर, घाटे मास्तर, कुंटे होते. दुसरे एक शिक्षक होते, ते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार होते. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आणि सगळ्यात शेवटी त्यावरचा कळसाध्याय बनवून 3000 रुपयाची थैली रानडे मास्तरांना देण्याचा समारंभ पार पडला. समोर बसलेल्या चिपळुणातल्या 100-200-500 लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्याच्यानंतर रानडे मास्तर या सगळ्या सत्कार समारंभाला उत्तर द्यायला उभे राहिले. रानडे मास्तरांनी मग आज तुम्ही ही शाळा चांगली सांभाळताय असं सगळ्यांचं कौतुक केलं. मी नुसतं बीज लावलं होतं, तुम्ही सगळ्यांनी हे वाढवलं असे प्रशंसोद्गार काढले आणि पुन्हा एकदा या शाळेला निरंतर असं यश लाभत राहो असं म्हणून आपलं भाषण संपवलं. आता रानडे मास्तर आपलं भाषण संपवून आपल्या जागेवर बसले आणि आपल्या खाकोटीमध्ये असलेली 3000 रुपयाची नुकतीच मिळालेली थैली घट्ट पकडून बसले. हे बघितल्यावर घाटे मास्तर आणि शेटे हेडमास्तरांना कुठेतरी पाल चुकचुकल्यासारखं वाटलं. समारंभ चालू होता त्यामुळे धड त्यांना काही बोलता येईना.
आणि त्याच्यानंतर पुढच्या 5 मिनिटांमध्ये, बाबांनो आता माझं संध्याकाळचं औषध घ्यायची वेळ झालेली आहे, त्यामुळे आपण हा समारंभ असा चालू ठेवा आणि मला रजा द्या, असं म्हणून रानडे मास्तर आपल्या जागेवरून उठले. सत्कारात मिळालेली 3,000 रुपयाची थैली काखोटीला मारून ते स्टेजवरनं उतरले आणि तरातरा चालत आपल्या घरी गेले. रानडे मास्तर त्या पटांगणातून बाहेर पडल्यानंतर त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची काळोखी पसरली. करायला गेलो काय आणि पदरात काय पडलं अशी अवस्था झाली. आणि त्यामुळे रानडे मास्तर गेल्यानंतर कसा बसा चटावरच्या श्राद्धासारखा हा सगळा समारंभ उरकून हे शेटे मास्तर, घाटे मास्तर, कुंटे कारकून अतिशय विषण्ण अशा मनाने आणि शिक्षकांच्या बरोबरीने आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवसापासून शिक्षक आणि हेडमास्तरांच्या मनामध्ये एकच गोष्ट घुमायला लागली की काहीतरी करून या रानडे मास्तरांकडून 3,000 रुपये परत आणले पाहिजेत, त्याच्याशिवाय आपली काही खैर नाही. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मग या रानडे मास्तरांची सहज भेट घेण्यासाठी म्हणून हे शेटे मास्तर आणि घाटे मास्तर या रानडे मास्तरांच्या घरी गेले. कुशल मंगल विचारून झाल्यानंतर आता मुख्य विषयाला हात कसा घालावा हा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता. आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला तो प्रश्न बघून रानडे मास्तर सुद्धा थोडेसे मिश्किल चेहऱ्याने त्यांच्याकडे बघत होते. आता बहुतेक रानडे मास्तर थोडीशी गंमत केली असं म्हणून आपल्याला थैली देतील अशी एक आशा या तिघांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग रानडे मास्तरांनी बोलायला सुरुवात केली की अहो, खरं तर त्या दिवशी मला काहीतरी वेगळं करायचं होतं. आता वेगळं करायचं होतं म्हटल्यावर पुन्हा एकदा या समोर बसलेल्या शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या. आणि आता आपल्याला हवं तेच रानडे मास्तर बोलणार आहेत यांची त्यांना शाश्वती वाटायला लागली. एवढं होईपर्यंत रानडे मास्तर म्हणाले की आत्तापर्यंत ज्या मान्यवराला किंवा उत्सव मूर्तीला ही सन्मानाची थैली अर्पण केली जाते त्याने त्याच्यामध्ये आपल्याकडची थोडीशी रक्कम घालून ती संस्थेला परत द्यायची असते, हा परिपाठ आहे. पण त्या दिवशी काय झालं, माझी कन्या सुमन ही मुंबईहून सत्कार समारंभाला उपस्थित राहण्यासाठी सकाळच्या बस पकडून निघणार होती. ती निघाली होती, पण वाटेमध्ये काही ना काही विघ्न आल्यामुळे आपला अगदी सगळा समारंभ पोहोचेपर्यंत ती समारंभाच्या ठिकाणी म्हणजे चिपळुणातच आली नव्हती. तिने मी माझ्या सत्कार समारंभाचं कळवल्यावर आपणही 100 रुपयाची देणगी या कार्यक्रमासाठी देणार आहोत असं मला मुंबईहूनच कळवलेलं होतं. आणि त्या देणगीची वाट बघत मी शेवटपर्यंत थांबलेला होतो. आता समोर बसलेल्या घाटे, शेटे आणि कुंट्यांच्या मनामध्ये ही थैली आपल्याला निश्चितपणे मिळणार आणि त्याच्यामध्ये 100 रुपये भर घालून मिळणार याची खात्री पटायला लागली. आता रानडे मास्तर पुढे जे काही सांगतात ते चऱ्हाट ऐकून घेणं भाग होतं. त्यामुळे केवळ कर्तव्य भावनेने स्वतःला जरा सावरून बसत रानडे मास्तर पुढे काय सांगतात हे समोर बसलेली त्रयी शांतपणे ऐकायला लागली. आपल्या अतिशय संथ आवाजामध्ये रानडे मास्तर पुढे सांगायला लागले की सुमन त्या दिवशी रात्री 9:30 वाजता चिपळुणात आली आणि नंतर माझ्या घरी येऊन पोहोचली. तिने कबूल केल्याप्रमाणे रात्रीच्या रात्री मला 100 रुपये त्या थैलीमध्ये टाकण्यासाठी दिले होते. मी ते लगेच त्या थैलीमध्ये टाकले आणि आज सकाळी मी विचार असा केला होता की आपण ही सगळी थैली घेऊन या हायस्कूलामध्ये यावं आणि माझ्या मुलीचे 100 रुपये आणि माझी स्वतःचे 50 रुपये घालून ही थैली शाळेला परत द्यावी. तेवढ्यात मला सुमन म्हणाली की चिपळुणातल्या हायस्कूलचं आता बरं चाललेलं आहे. त्यांच्या शाळेची इमारत उभी आहे, त्यांना सरकारी अनुदान चांगलं मिळतंय,
300-350चा पट आहे आणि आजच्या काळामध्ये या हायस्कूलला पैशाची गरज आहे असं काही नाही. पण त्याच्या विरुद्ध बाबा मी ज्या कन्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेची अवस्था मात्र जरा जर्जर झालेली आहे. सुमनचं हे म्हणणं मला पटलं, कारण रस्त्यावरून जाता येताना चिंचनाक्याच्या बाजूला असलेली कन्या शाळेची अवस्था खरोखरच दिवसेंदिवस दयनीय होत चाललेली आहे हे मीही बघत होतो. आणि म्हणून मग सुमन आणि मी आज सकाळी जाऊन या कन्या शाळेला ही 3200 रुपयाची देणगी देऊन आलो. असं म्हणून रानडे मास्तर थोडा वेळ थांबले आणि मग त्यांनी सुमनला आतमध्ये हात मारले आणि सुमन बेटा, सकाळी आपल्याला कन्या शाळेकडून मिळालेली 3200 रुपयाची पावती आण बघू. पुन्हा या बसलेल्या त्रयीकडे बघून रानडे मास्तर म्हणाले की तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी जे घडवून आणलं, चिपळूणकरांच्या प्रेमाचा जो वर्षाव माझ्यावरती झाला त्याची पोच पावती म्हणून तुम्हाला त्या कन्या शाळेने मला दिलेली पावती देणं भाग आहे.